नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करत जा आणि लाईकही करत जा. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जवळची माहिती आपल्या मित्र नातेवाईकांना मिळते. तर थंबनेल वरती आज तुमच्या विषय लक्षात आलाच असेल की व्याजाला सोकला आणि मुदलेला मोकला. मित्रांनो, ही घटना आहे पुणे हडपसर येथील एका समर्थ क्रॉप केअर कंपनीची, जिने 27,000 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि अतोनात शेतकरी, मध्यम वर्ग, त्यानंतर आपल्या माता भगिनी, त्यानंतर जे आपले वयस्कर आहेत, रिटायरमेंट आहेत, या लोकांना फसवलं गेलेलं आहे. तर याचं काय आहे, याचा सरगना कोण आहे किंवा याचा मेन सूत्रधार कोण आहे आणि हे कशा पद्धतीने फसवलंय ते आज आपण या ठिकाणी मी तुमच्या शेअर करणार आहे. कारण असं कधीही फसू नका, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईकही करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक ऑफिस चालू झालं होतं 3 वर्षापूर्वी. साधारणतः तुम्हाला पुण्यातला जर भाग माहिती असेल, हडपसर, त्या ठिकाणी वैभव थिएटर आहे. तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर आल्यानंतर डाव्या हाताला एक मोठी बिल्डिंग झालेली आहे. त्या काचेच्या बिल्डिंग मध्ये असं अवाढव्य असं मोठं प्रेक्षणीय त्या ठिकाणी ऑफिस होतं. ते ऑफिस होतं समर्थ क्रॉप केअर या कंपनीचं. त्या कंपनीचा जो डायरेक्टर आहे तो आहे प्रशांत गवळी, ज्याने नुसता महाराष्ट्र तर सोडाच, बाहेरच्या देशातल्या सुद्धा कर्नाटक, इकडून तिकडून सगळ्या इन्व्हेस्टमेंट आणल्या. आज 5-6 महिने झाले कुणालाही पैसे नाहीत आणि हा सुद्धा गायब आहे. त्याच्याबरोबर त्याचे 7 पार्टनर पण आहेत त्याच्यामध्ये. आता मित्रांनो, हा व्यवसाय चालतो कसा किंवा ह्यांनी कशा पद्धतीने काय सांगून भूलथापांना बळी हे करून पैसे लोकांकडून काढले. तर मित्रांनो, प्रशांत गवळी या इस्माने काय केलं की एक ऍग्रीमेंट बनवलं आणि तुम्ही आमच्याकडे जर 1 लाख रुपये टाकले, आम्ही तुम्हाला साधारणतः 18-20 महिन्यामध्ये याचे दुप्पट करून देऊ. आता पहिली गोष्ट इथंच तुम्ही लक्षात घ्यायची, ही स्कीम धीरूभाई अंबानी करू शकत नाही का? पैसे काय झाडाला येतात का? पैसे असे डबल होतात का? आज तुम्ही बँकेत टाका, 7.5 सोडा, आता 10 वर्षच लागतात डबल होण्यासाठी. परंतु इकडे ह्या लोकांनी काय केलं, शब्द दिला आणि जे सुटले त्याच्यामध्ये भरमसाठ शेतकऱ्यांनाही लुटलं गेलं. मध्यमवर्ग, ज्या माणसांनी आपल्या रिटायरमेंटचे पैसे काढून मुलींच्या लग्नासाठी ठेवले, त्या लोकांनी कुणी 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 36 लाख, 1 कोटी, 5 कोटी, 7 कोटी अशा इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी डबलच्या लालचेच्या भावनेने केल्या आणि शेवटी ते मुदलेला सुद्धा मोकले. तर याच्या संदर्भात हडपसर पोलीस चौकीमध्ये रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी आपले जे नगरसेवक आहे विजयभाऊ देशमुख यांच्या म्हणजे यांनी थोड्याच दिवसापूर्वी एक चॅनललाही मुलाखत दिली होती. तिथं बऱ्याच प्रमाणात माता भगिनी असतील किंवा आपले वृद्ध असतील किंवा तरुण असतील किंवा त्याचे काही एजंट सुद्धा त्यांचे गायब झालेले आहेत. हे सर्व जाऊन त्यांनी मोर्चा नेला होता पोलीस स्टेशनला आणि रीतसर त्याच्यावरती केस दिलेली. आता इथं काय आहे की डबल तर सोडून द्या, आमचे दिलेले तरी द्या, पण या ठिकाणी कुठल्याही 5 महिन्यामध्ये कुठलंही पेआउट दिवाळीनंतर त्यांनी काढूही शकत नाही किंवा देऊही शकत नाही. हे लोक काय करतात, अशाच मागे कंपन्या आल्या आणि इथे काय केलं त्यांनी, या कंपन्यांनी येऊन प्रामुख्याने इथे फक्त लूटच केली. आता मित्रांनो, हा धंदा चालतो कसा, ह्याच्या लूट करणाऱ्या कंपन्या काय करतात, इथं गोळा करून दुबईला नेतात आणि याचा धंदा कसा चालतो, ह्याचे जे एजंट असतात त्यांना भरमसाठ कमिशन दिलं जातं आणि त्यांनी जी गोळा केलेली आहे त्यांच्या खाली, म्हणजे ही एक पूर्ण चेन आहे. नेटवर्क मार्केटिंगची ही एक पूर्ण चेन आहे, एक 15-20 लेवल पर्यंत, की जो कोणी एखाद्या पार्टीला घेऊन येईल 10 लाख 5 लाखासाठी, त्याच्यासाठी वेगळं सेटिंग असतं, कारण यांना पैसे परत द्यायचेच नसतात. बरं, या ऑफिसमध्ये मी स्वतः पण जाऊन आलेलो आहे, मला सुद्धा आमंत्रित केलं होतं एका मित्राने. हे असं अशा पद्धतीने असं आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही सक्षम असाल आणि तुमच्या मनाचा सरळ उद्देश असेल की आपल्याला कष्ट करूनच पैसे कमवायचे, असं डबलचं खोटं नाटक काही होत नाही. पण भोळ्या भाबड्या जनतेला हे लाच दाखवून, म्हणजे गाजर दाखवून, लाल पद्धतीचं लालूच दाखवून ह्या एजंटांनी स्वतःचं घर भरलं. आता ही लोक त्या एजंटला हुडकत बसले.
शेवटी माणूस काय म्हणतो, आम्ही कंपनीला तुमच्याकडे बघून पैसे दिले. बरीच लोक असं करतात, पैसे घेतात, देतो आम्ही तुम्हाला, परत चेक देतो म्हणतात, ब्लँक चेक देतो, ऍग्रीमेंट देतो, आणि काही खरं नसतं. म्हणून मी माझ्या युट्यूब फॅमिलीला नेहमी सावधान आणि सतर्क करत असतो. असल्या कुठल्याही कंपन्यांना भूल थापा कधीही पडायचं नाहीये, कितीही मोठं ऑफिस असू द्या. कारण हे जर धीरूभाई अंबानीला जमू शकत नाही, एवढं जगातील एक नंबर, म्हणजे आपल्या भारताची एक नंबरची श्रीमंत व्यक्ती, तर इतर या जे फुडतूस जे गोळा झालेले आहेत, 4-5 नेटवर्क मार्केटिंग करणारे लोक असतात, हे काय करतात, यांचा खोटा बोलणे म्हणजे हा एक यांचा पेशा आहे. खोटं बोलणे म्हणजे हा मेन यांचा धंदा आहे. ते काय करतात, माणसं हेरतात, त्रासात असलेली माणसं, कर्जात असलेली माणसं, मग ती काय करतात, घरी आपल्या बायकोचं मुलीचं सोनं नाणं मोडून, किंवा त्यांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे असतील, FD असेल, किंवा काहींना जमीन सुद्धा विकायला लावतात. हे सगळं भांडवल घेऊन किती किती पैशासाठी, एखाद्याने जर 2 लाख टाकले, ह्याला 20,000 मिळवण्यासाठी, मग एखाद्याने 10 लाख टाकले, तर ह्याच्या लाख रुपये मिळण्यासाठी पुढच्याला किती मोठं खड्ड्यात हेल्ले एजंट लोक लाता घालतात, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ह्या भावड्याने जवळजवळ आपल्या पुण्यातूनच नाही, अहिल्यानगर, त्याच्यानंतर मराठवाडा संपूर्ण, कोल्हापूर, या सर्व भागातून इन्व्हेस्टर उभे केले. शेतकऱ्यांना सांगितलं फ्रँचायझी घ्या, 25-25 लाख द्या. भोळे बाबडे शेतकरी या लोकांच्या मोठ्या गाड्या, यांचं मोठं ऑफिस हे बघून भुलले आणि पैसे टाकले ना, अक्षरशः आज वन रडत बसलेले आहेत पैशासाठी. म्हणून मी सांगत असतो, व्याजाला सोकू नका, अन्यथा मुद्दल सुद्धा या जगात मुकावी लागते. पण हा थोडा घोटाळा नाही, हा 27,000 कोटीचा घोटाळा आहे. आता परमेश्वर जाणे की हा ऍक्च्युली किती कोटीचा घोटाळा आहे. आणि वरून हा महाशय जो आहे प्रशांत गवळी, तो सांगतो की मला वेळ द्या, मी लपलेलो नाही, मी तुमच्यातच आहे, मी इथे कुठून तरी एक व्हिडिओ टाकला होता 2 महिन्यापूर्वी, अन्यथा तुम्ही जर मला त्रास देताल तर तुमचे पैसे तुम्ही कुणाला मागता, मला DSK बनवू नका. म्हणजे ही थोडक्यात इनडायरेक्ट दिली जाणारी थ्रेड आहे, एक धमकी म्हटले तरी चालेल. त्याच्यामुळं काय करता, एजंटची इतकी वाताहात होती की ते गुंतवणूकदाराला सांगतात की थांबा सर, करतायत. पण मित्रांनो, याच्यावरती काही मार्ग नसतो. हे लोक काय करतात, हा पैसा घेऊन कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावरती जमिनी घेतात, आणि याच्यावर फार फार तर कुठला गुन्हा दाखल होतो, कलम 420. कलम 420 ला काय शिक्षा आहे, वर्ष, 2 वर्ष, जामीन लगेच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं यांच्या लक्षात असतं, यांचे सगळं लॉयर वगैरे सगळं अरेंज करून, पूर्ण पैशाची विल्हेवाट लावून, कुठे बाहेरच्या देशात ठेवून, मग त्याचे युरो करतील, डॉलर करतील, हे सगळं करून हे डायरेक्ट पोलिसांच्या स्वाधीन होतात. पण ह्या माणसाला जर लोकांचे पैसे द्यायचे तर ऑफिसला काय येत नाही. हे ऑफिस एक 3-4 दिवसापूर्वी फोडलं गेलेले आहे. इतका गुंतवणूकदाराचा म्हणजे भयानक राग होता की त्यांनी ते ऑफिस सुद्धा फोडलं, आणि ते ऑफिस आता बंद आहे, गेली कित्येक दिवस झाले. आणि याच्याबरोबरचे 7 साथीदार सुद्धा फोन करून बंद आहेत. त्याच्यामुळे हे टाय लावलेले, सूट घातलेले, हे नेटवर्क मार्केटिंग करणारे MLM वाले, जो कोणी तुम्हाला हे बघा, नेटवर्क मार्केटिंग वाईट नाहीये, ज्याच्यामध्ये कुठल्याही वस्तूची देवाणघेवाण केली जाते, एक मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर, डायरेक्ट सेलिंग आपण ज्याला म्हणतो. जे ऍडव्हर्टाईजला पैसे वापरतात इथे टीव्ही मध्ये, म्हणजे तुमची साबणाची ऍड असेल, ते सगळ्या ऍडला जे पैसे वापरतात, ह्या कंपन्या काय करतात, तेच पैसे लोकांना वाटतात. ते रितसर झालं. इथे काय आहे का, काय वाटलंय का, काय दिलंय का तुम्हाला, काही नाही, पांढरा कागद दिलेला आहे, आणि तुमचे 10 लाख, 20 लाख, 36 लाख. मला तर अक्षरशः विशेष वाटलं, लोक एवढे विश्वासावर पैसे कसे देतात. एक लालच लागलेली असती, ह्या पद्धतीच्या लोकांना एक लालच लागलेली असती. आणि आता वरून हे पब्लिक काय म्हणते बघा, की सरकारने याच्यामध्ये दखल द्यायला पाहिजे. तुम्ही सरकारला विचारून पैसे टाकले का? तुम्हाला वाटलं डबल पैसे होतील म्हणून तुम्ही पैसे टाकले. उद्या मोदींनी सांगितलं टाका, इथे डबल होतील, तुम्ही टाकणार आहे का? नाही. पोलिसांनी याची ही घ्यावी, दखल घ्यावी. रीतसर हे लोक काय करतात, अग्रीमेंट करतात, आणि आपण सह्या करत जातो, तो पूर्ण वाचत नाही. ते अग्रीमेंट इंग्लिशमध्ये असतं, कुठल्याही लोकांना त्याच्यातलं काही कळत नाही, आणि हे सैन्य यांचा हात धुवून घेतलेला असतो, आणि दाखवायला इतके ह्या व्यक्ती सज्जन दाखवतात, पण खऱ्या अर्थाने ही समाजाला लागलेली कीड आहे.
मी ज्यावेळी ही बातमी टीव्हीवरती पाहिली त्याच वेळी ठरवलं होतं की आपण याचा व्हिडिओ करायचा आहे. परंतु ज्यावेळी अजितदादांचं असं झालं त्याच्यामुळं एक दोन दिवस तर आपण काही पाहिलंही नाही. कारण एक महाराष्ट्र हादरवून टाकणारी ही घटना होती. एक अजितदादा म्हणजे एक खंबीर नेतृत्व होतं महाराष्ट्राचं. त्याच्यामुळे आपण हा काही व्हिडिओ केला नाही. तर अशा जे दबून बसलेले आहेत मिडल क्लास माणसाच्या मानगुटीवर बसार, मिडल क्लास माणूस काय करतो, करून करून जाईल का तो? कोर्ट कचऱ्या करेल का? तो पहिलाच त्रासलेला आहे. त्याला घराचे हप्ते आहेत, मुलीची लग्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, घरात काय भागवायचंय, लाईट बिल आहे, अमकं हे तमकं हे, आई वडिलांना पैसे द्यायचे, या बऱ्याच सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हे लोक कुठून तरी पैसे उचलतात आणि तिकडे का टाकतात की मला 4 पैसे रिटर्न यावे म्हणून. पण काही जी हरामखोर एजंट आहेत त्यांनी काय केलं, ह्या लोकांना याच्यामध्ये ओढलं जाळ्यात. त्यांनी स्वतःचा हात धुवून घेतला आणि लोकांना मात्र देशोधडीला लावलेले. शेतकरी सुद्धा याच्यात सोडला नाही लोकांनी. अरे जो या जगाचा पोशिंदा आहे त्याला तरी सोडा. ज्याच्या जीवावर आपण इथं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपण अन्न खाऊ शकतो, अशा लोकांना तरी सोडा, याच्यामध्ये घेऊ नका. हे काय करतात, अशीच माणसं शोधतात की जी आपल्याला एजंटला काही करू शकत नाही. आणि एजंटचं मालकाचं पूर्ण सेटिंग असतं. बरं, एजंटला अगोदरच माहिती असते ही कंपनी कधी बंद होणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, अशा ज्या कंपन्या मार्केटमध्ये तुम्हाला येतील, मग तुमचा जवळचा नातेवाईकच तुम्हाला बोलवायला येईल की चल बाबा इथं असं असे, मी 50 टाकले होते, मला आता 1 लाख मिळेल, मग तू 2 लाख टाक, तुला 4 लाख मिळेल. त्याचे जे 4 मिळेपर्यंत ती कंपनी बंद झालेली असते. हा महाभाग 50 खाऊन बसलेला असतो. त्याच्यामुळे इथून पुढे जर तुमच्याकडे कोणी आमंत्रण केलं की अशा अशा ठिकाणी पैसे टाका, अशा अशा पद्धतीचे रिटर्न आहेत, टाकू नका आपले पैसे. मी काय म्हणतो, बँकेत कमी व्याज आलं तरी चालेल, पण ते तुमचे पैसे सुरक्षित आहेत. महाराष्ट्र बँक असेल, तुमची SBI असेल, कुठल्याही ICICI असतील, या सगळ्या बँका ज्या RBIच्या अंडर येतात त्या सगळ्या बँका चांगल्या आहेत आणि त्यांचं स्टेटस चांगलं आहे. त्यांच्याकडे तेवढ्या प्रॉपर्टी आहेत आणि ते जेवढं लोन देतात तेवढे त्यांच्याकडे बँक गॅरंटी पण असतात. त्याच्यामुळे इथून पुढे असल्या भूलथापांना बळी पडू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही घटना घडली मित्रांनो हडपसरमध्ये, याचं मला खूप विशेष वाटतं. वारंवार पुण्यामध्ये या घटना घडतात, स्कॅम घडतायत, कुणी येते ट्रेडिंगच्या नावाखाली लुटालूट करते. अक्षरशः हे लोक रात्री पार्ट्या करतात दारूच्या आणि तिथंच त्या दारूच्या टेबलावरती प्लॅन करतात की आता कसं पब्लिकला लुटायचंय. पण मित्रांनो, ही गोष्ट आज तुम्ही बघा, नियतीचा कसा खेळ असतो. ज्यांनी ही खोटी स्वप्न दाखवली आज तो लपून बसलेला आहे आणि त्याला तिथून पुढे लपूनच राहावं लागेल. कारण ह्याच्यामध्ये 45,000 लोकांनी पैसे लावलेले, 45,000 आणि टर्नओव्हर 27,000 कोटी जवळ, एवढे काहीतरी गफलत आहे. म्हणजे एवढे पैसे त्यांनी गोळा केले मार्केटमधून. तर चला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद,